यानंतर बातमी आहे वाल्मिक कराडची। वाल्मिक कराडनं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। स्लीप एपनिया नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिक कराडनं केल्याची माहिती आहे। मशीन चालवण्यासाठी सीआयडी कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्याची कराडची मागणी आहे। त्याविषयीची ही याचिका दाखल केल्याचं कळत आहे। तर वाल्मिक कराडनं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। वाल्मिक कराड ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याचबरोबर त्याच्यावर आरोप केले जात आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कनेक्शन असल्याचा आरोप वारंवार केला जातोय आणि तो शरण आलेला आहे पोलिसांना। मात्र आपल्याला एक आजार आहे, स्लीप एपनिया नावाचा हा आजार आहे, त्याच्यामुळे आपल्यासोबत 24 तास मदतनीस द्यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। त्याच्यामुळे आता त्याची या याचिकेवर नेमकं कशा पद्धतीने न्यायालय दखल घेतं या याचिकेची ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? आधी तर वाल्मिक कराड हा पोलिसांना सापडत नव्हता, त्याच्यामुळे वेगवेगळे आरोप झालेले होते। आता तो शरण आला असला तरी देखील एक याचिका दाखल केल्याचं कळतंय। नेमकं काय म्हटलेलं आहे याचिकेमध्ये आणि जो आजाराचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्याविषयी काय सांगण्यात आलंय? फराळ, आपण पाहतो की वाल्मिक कराड याचा आज तिसऱ्या दिवसाचा कोठडीमध्ये मुक्काम आहे। कारण की सीआयडी ला तो शरण गेल्याच्या नंतर साधारण 31 डिसेंबर रोजी तो त्या सीआयडीला शरण गेला होता आणि आजचा जो दिवस आहे 3 तारीख आहे, जवळपास चौथा दिवस हा सध्या कराडचा आहे। आणि याच दरम्यान त्यांनी एक न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेमध्ये वाल्मिक कराड याला स्लीप एपनिया नावाचा आजार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोठडीमध्ये मशीन चालवण्यासाठी 24 तास मदतनीस देण्याची मागणी ही कराडच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। एकंदरीतच आता यावरती सीआयडी असेल, त्याबरोबर तिथलं जे पोलीस प्रशासन असेल, ते नेमकं काय निर्णय घेत आहे हे महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या तरी तुर्तास जर पाहिलं तर या आजारासह शुगर असेल, बीपी असेल आणि इतर आजार जे आहेत त्याच्याशी देखील निगडीत हा असल्याचं सांगितलं जात आहे। आणि एकंदरीतच आता कराड याने ही जी मागणी केलेली आहे ती निश्चितच महत्त्वाची आहे आणि त्यामुळे नेमकं प्रशासन काय याच्यावरती विचार करतं हे महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।